पाहाती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची पोरे, आजी चोरी केली खरे, त्या विन हे नासी, नवे दुसरिया ऐसी, म्हणती नंदाची पोरे, आजी चोरी केली खरे, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, तेणे आगुणा आणिला, म्हणती नंदाची पोरे, आजी चोरी केली खरे, देवादी देवा जीवाणी तुझे जीवाणी ऐसे नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागले, यावेळी न करावा ती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची पोरे, आजी चोरी केली खरे, सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये गवळणीच्या घरात जाऊन दया दुधाची चोरी केली आणि त्या चोरीचा तपास जेव्हा लागला तेव्हा ही चोरी कोणी केलेली आहे, कशी केलेली आहे, कुणामुळं केली आहे असं सांगणारा अभंग आहे विठ्ठल. पुण्यस्मरण का करावं, पुण्यस्मरण का करावं, ते पुण्याचं आहे म्हणून करा. पापाचं स्मरण कोण करत नाही. रोज सकाळी उठल्या उठल्या बघाय का, उठल्या उठल्या प्रातःसमयी बिभीषणाचं स्मरण आहे का नाही. बलिर्बिभीषणो विष्णू प्रल्हादो नारदो ध्रुवा, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश, बिभीषणाचा नंबर 2 आहे बरं का. 6 वैष्णवामध्ये आहे आणि 7 चिरंजीवामध्ये. बिभीषण एकटा नाही, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाश.
जसं बिभीषणाचं स्मरण आहे तसं मंदोदरीचं एकाच कुटुंबातली मंदोदरी आणि बिभीषण यांचं प्रातस्मरण आहे. आणि त्याच कुटुंबामध्ये रावण कुंभकर्ण होते, त्यांचं स्मरण. बिभीषण आणि मंदोदरी यांची आठवण रोज आहे. रावणाची आठवण सांगा ना कधी कधी नाही माहीत. दसऱ्याला. आणि दसऱ्याला कशासाठी? जाळायसाठी. दसऱ्याला ते बी जाळण्यासाठी. काल आम्ही कर्जतला गेलो होतो. कर्जतला. आणि श्रीगोंद्यातून कर्जतला येताना एक गाव आहे. हे कुठे गेला काय? दुर्गाव. तिथल्या लोकांनी आम्हाला माहिती सांगितली. म्हणले या गावामध्ये दुर्योधनाचं मंदिर आहे. हो, मी बघायला जाणार आहे. दुर्योधनाचं मंदिर आहे म्हणले या गावात. आश्चर्य वाटलं मला. पण ते लोक म्हणले ते मंदिर वर्षभर दगडा मातीनं लिंपलेलं असतं. वर्षभर. हां, फक्त एकच दिवस पाडव्याच्या दिवशी खोलतं आणि पाडवा झाला की परत लिंपून ठेवतात. काय त्याच्या पाठीमागे इतिहास काय तर असेल बरं का. तो शोधला पाहिजे. एक दुर्योधनाचं मंदिर बांधलं आहे पण त्याचं दर्शन ठेवलेलं आहे. आणखीन एक वैजापूर तालुक्यामध्ये रावणेश्वराचं मंदिर आहे. रावणेश्वर देवाचं नाव आहे रावणेश्वर. मग ते मंदिर आहे ना, त्याच्या लिंगाची स्थापना रावणानं केली असं म्हणतात. आणि रावणानं देवाला सांगितलं माझ्यासाठी एवढं नाव घ्या. आपला विषय काय? वैकुंठवासी जगन्नाथ दादा यांचं स्मरण का करायचं? पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सजा पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सजनांची गे माझी वाचा तुझी
पुण्यवंत व्हावे. गीता एक अभंग आहे बरं का. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. सगळ्या संतांचा अभंग आहे. संतांचं स्मरण का करायचं? आपल्या जीवनामध्ये त्यांचा आदर्श घेण्यासाठी. लक्षात ठेवा, माणसं समाज आदर्शावर जगतो. लक्षात ठेवा, शिवाजी महाराज 1680ला गेले आणि शंभूराजे 1689ला. शंभूराजे गेल्यानंतर औरंगजेबाचा गैरसमज होता की मराठ्यांचा राजा गेला, सगळा महाराष्ट्र 2 वर्षात इस्लाम करणार. झाला का हो? नाही झाला. 1689 ते 1707 औरंगजेब 18 वर्ष जगला, पण 18 वर्षात त्याला महाराष्ट्रातला एकही किल्ला त्याच्या हातात आला नाही. राजा नसताना, सेनापती नसताना, सैन्य नसताना, संपत्ती नसताना, दारूगोळा नसताना औरंगजेब बनला. ये क्या चीज़ है? यहाँ कोई राजा नहीं है, फिर भी लड़ाई चालू है. यहाँ कोई सेनापति नहीं है, यहाँ कोई तनखा नहीं है. राजा नाही, सेनापती नाही, पगार नाही. मग ऐका, 1644 ते 1689, 1644-1689 45 वर्ष. 45 वर्ष युद्ध झालं. ते युद्ध राजाने केलं. शब्द आहे का? ते युद्ध राजाने केला, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. आणि 1689 ते 1707 18 वर्ष युद्ध रयतेनं केलं. रयतेनं का केलं सांगा? अहो, 300 वर्षाची कुतुबशाही आणि 300 वर्षाची आदिलशाही औरंगजेबानं अवघ्या 2 वर्षात 86-87 2 वर्षात 300 वर्षाची राजवट धुळीला मिळवली. आणि 30 वर्षाची राजवट त्याला संपवता आली नाही. मी मराठ्यांचं राज्य संपवू शकलो नाही, या खंतीमध्येच तो मेला. का सांगितलं मी हे? समाज आदर्शावर चालतो. शिवाजी महाराज जो आदर्श दिला होता त्या आदर्शावर पुढचे लोक चालले. म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होऊन अनुष्ठाने जगा देत, अनुष्ठाने जगा देत, जगाला देतात. म्हणून त्यांचं नाव जगन्नाथ. विठ्ठल विठ्ठल. त्यांचं पुण्यस्मरण, त्याच्यातली कीर्तनं पहिल्या दिवशीपासनं, आता नाव कुणाचं घेत नाही, तुम्ही 7ही कीर्तनं ऐकली. आणि 7ही कीर्तनामध्ये सगळ्या कीर्तनकारांनी आपल्याला काय सांगितलं? भक्ती, ज्ञान, वैराग्य, संतचरित्र. आज समारोप आहे. मग आपण 7 दिवस चांगलं श्रवण केले. 8व्या दिवशी काय ऐकावं सांगा बघू बरं. 8व्या दिवशी काय ऐकावं?
चांगलं का वाईट? काय ऐकावं? चांगलं का वाईट? चरित्र ऐकावं का चोऱ्या ऐकाव्या? आणि मग मी अभंग कुठला घेतला आहे? म्हणती नंदाच्या आधी चोरी केली. मग तुम्हाला कळत नाही का मगापासून अभंग बंद करायला येत नव्हता का? आम्ही 13 वर्ष यांचं स्मरण करतोय, 7 दिवस ऐकतोय चांगलं, आणि आज काय तुम्हाला दुर्बुद्धी झाली? आम्हाला चोऱ्या शिकवायला लागला बाई. आता त्याचं उत्तर ऐका. चोरी व्यवहारामध्ये निषिद्ध आहे. चोरी व्यवहारामध्ये निषिद्ध आहे, पण काय काय चोऱ्या निषिद्ध नाहीत. त्या चोऱ्यासुद्धा आदर्श आहेत. म्हणून शिवाजी महाराजांनी एकदा नाही 2 वेळा सुरत लुटली. शंभूराजांनी बुऱ्हाणपूर लुटलं, पण त्यांच्या चरित्राला धक्का नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. एक गोष्ट आहे नेहरूंची. नेहरूंनी त्यांच्या इंग्रजी पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची तुलना रॉबिन हुडशी केली. फॉरेनला रॉबिन हुड नावाचा लुटारी होता. रॉबिन हुडशी तुलना केली. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये गदारोळ उठला आणि आचार्य आत्र्यांनी नेहरूला पत्र पाठवलं लेखी. त्यात लिहिलं कधीसुद्धा महाराष्ट्रात पाऊल ठेवू नका असं लिहिलं. तुम्हाला महाराष्ट्रातली जनता क्षमा करणार नाही असं पत्र लिहिलं. आणि दुसरे महात्मा गांधींचं वाक्य आहे, शिवाजी महाराज म्हणजे वाट चुकलेला प्रवासी. अवघड आहे. या लोकांना कळालं नाही शिवाजी. लक्षात ठेवा. अलीकडचं सांगतो, 1942च्या आंदोलनामध्ये आमच्या सातारा जिल्ह्याच्या नानासाहेब पाटलांनी एकदा रेल्वे लुटली, रेल्वे थांबवून, आणि एकदा लक्झरी लुटली. पण लुटली म्हणजे काय आपल्या घरात नेऊन ठेवली काय? नाही. हे लक्षात ठेवा. काही वेळेला चोरीसुद्धा आदर्श आहे. मग आता भगवान श्रीकृष्णाची चोरी कशी आदर्श आहे ते सांगतो. पहिली गोष्ट, मनुष्य चोरीला प्रवृत्त केव्हा होतो? आपल्याला मिळत नसलं, बरोबर? आपल्याला मिळत नसलं तर चोरीला प्रवृत्त होतो. भगवान श्रीकृष्णाला मिळत नव्हतं का? भगवान श्रीकृष्ण गरीबाचा मुलगा होता का? आई मी तुझा एकुलता, आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो नवला, गाई राखून गाई राखून गिजली नख मला जेऊ घाल, यश दे गला करे
भगवान म्हणतात, आई मी तुझा एकुलता. आणि गाई किती राखत होतो? गाई राखितो 9 लाख. नंदाच्या 9 लाख गाई होत्या. काय कमी होतं का हो? यशोदा म्हणली, कन्हैया तू का चोऱ्या करतो रे? काय उणे का करीतोसी? किती सांगू तुला, कितीदा सांगायचं? का रे ऐकत नाही? नुसत्या चोऱ्या करत नाही. एकदा काय केलं, रवीनं माठ फोडला आणि लोणी सांडलं. ते लोणी गोळा केलं आणि माकडांना दिला. का बघा, यशोदा म्हणली, कन्हैया तू खातो ते बरोबर आहे, माकडांना का वाटतो रे? पहिली गोष्ट, देवाला कमी होतं का? नाही. दुसरी गोष्ट, कमी नाही पण पुरत नाही. कमी नाही पण पुरत नाही. गडगंज संपत्ती आहे पण पुरत नाही. मग ऐका, दहिवडीच्या स्टँडवर जी पाकिटमारी होती ना, ती पाकिटमारी मिळत नाही म्हणून. लक्षात का होती? मिळत नाही म्हणून. चोरी का करायला जाती? मिळत नाही म्हणून. देवाला मिळत नाही का? मिळते. पुरत नाही म्हणून. पुरत नाही का? भगवान सांगतात, अरे पुरत नाही कसं? बाप रखुमादेवी वरू. आता येईना. बाप रखुमादेवरू पुरोनी उरला, पुरतेपणा लागी आणि दुसरा नाही जगी. असं आहे. लक्षात ठेवा, जीव आहे ना, जीव, जीव कुणालाच पुरत नाही. आणि देव, देव कुणाला सरत नाही. जो कोणाला सरत नाही त्याला देव म्हणायचं, आणि जो कोणाला पुरत नाही त्याला जीव म्हणायचं. घरी गेला. घराचं नाव काय माहीत आहे का? घराचं नाव विरुंगळा. नाव काय? विरुंगळा. गेल्या गेल्या बायको म्हणली, बँकेचे मॅनेजर येऊन गेले. काय म्हणतो ते? 7 हप्ते थकल्यात, लवकर भरा नाहीतर घरावर जप्त येईल. अरे बापरे. नाव काय? हां. मग तेवढ्यात जावायचा फोन आला. जावायका तो मामा पाईपलाईन करायला घेतल्या, 2 लाख पाठवा. अरे बापरे. नाव काय? हां, तेवढं ते म्हणत जा, मी सांगतो ते. तेवढ्यात मुलगा काय म्हणला, दादा मला बुलेट घ्यायच्या. विरुंगळा. मुलगी काय म्हणली, दादा आमची ट्रीप आहे ना, हाँगकाँगला निघाल्या, 2 लाख भरा. नाव काय? हांगाचं. आणि बायको म्हणली, ऐकलं का? दिवाळीला गंटन केल्याशिवाय मी जेवणारच नाही. नाव काय? हां. मग तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या घराची नाव आहेत विरुंगळा, सावली, विसावा, स्वप्नपूर्ती, लई काय काय नाव आहेत. सगळी नावं बदला, त्याला अर्थच नाही. मी सांगतोय ते नाव द्या, नाही पटलं तर कीर्तनाचे पैसेच घेणार नाही. मी सांगतोय ते नाव द्या, सगळी नाव पुसा, एक नाव द्या, वैताग. मग मालक काय म्हणला, अरे मी एकटा कमवतोय, तुम्ही सगळे मला तोडताय, मी तुम्हाला सगळ्याला कसा पुरणार? मी मालकाला म्हणलं, तू कुणाला पुरणार नाही, सगळे मिळून तुला पुरणार.
गाणं कसं आहे? अनिकेत भैया कसं गाणं आहे? ला के कब्र में तुझको उड़ दबा के डालेंगे, अपनी हाथों से तेरे मुंह पे खाक डालेंगे, तेरी सारी उल्फत को खाक में मिला देंगे, तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे. आपला विषय काय? चोरी का करायची? मिळत नाही म्हणून. देवाला मिळत नव्हतं का? का करायची? पुरत नाही म्हणून. देवाला पुरत नव्हतं का? 2. आता तिसरा आहे का? चोरी केव्हा घडते? चोरी घडते आपल्याकडं नीतीचा अभाव असेल तर. नीतीचा अभाव असेल तर. नीती असेल तर चोरी घडत. या मान तालुक्यातलं उदाहरण आहे. इथलं उदाहरण आहे. पिंगळी फाट्यावर एक गरीब मनुष्य एसटीला उभा राहिला होता. पण घरात येताना त्याचं काहीतरी विसरलं. खिसाच रिकामा. दंडकीमध्ये पैसे राहिले. काय करावं? त्यावेळेला पिंगळी ते दहिवडी तिकीट होतं फक्त 5 रुपये. 5 रुपये आपल्याला कोणी देईल का हो? कुणाला मागावे? अशा विवंचनेमध्ये होता. तेवढ्यात त्याला पुढे एक पाकिट दिसलं. आल्या का? पाकिट आहे. पाकिट उचललं तर त्या पाकिटामध्ये 1.5 लाख रुपये होते. एवढं मोठं पाकिट. त्यानं विचारलं, कुणाचे पैसे पडलेत का हो? पैसे पडलेत का? लोक म्हणले, काय माहीत नाही बाबा. तेवढ्यात ज्याचे पैसे पडले होते तो दहिवडीतनं रिक्षा करून आला ती रडतच. हो, काय झालं? उतरला. कुणाला पैसे सापडले? लोक म्हणले, सापडल्यात. कुणाला? या ना. बाबा धन्यवाद. सगळं पाकिट त्याच्याकडे दिलं. त्या माणसानं त्या पाकिटातले 5,000 रुपये काढून त्याला दिले. किती? 5,000. तो म्हातारा काय म्हणला, नको, मला फक्त 5 रुपये द्या दहिवडीत जाण्यापुरते. याला काय म्हणतात? नीती. याला नीती म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणून मोठे लोक ज्या चोऱ्या करतात ना, त्यांच्याकडे नीतीचा अभाव आहे. तिसरा मुद्दा, भगवान श्रीकृष्णाकडे नीती नाही का? अहो, भगवान सांगतात, मी धर्माची नीतीशी शेष बरी. भगवान म्हणतात, मी नीतीची गाठ घालतो. 4था मुद्दा. एवढ्या मुद्द्यात कीर्तन संपतंय, काळजी करू नका. 4था मुद्दा कोणता? ज्यांच्या घरात चोरी झाली त्यांच्यातलं कमी होतं का वाढतं? काय अनुभव आहे? वाढतं, कमी होतं. समजा तुमच्या खिशात लाख रुपये आहेत आणि मी तुमचा खिसा मारणार नाही. मी तुमचं पाकिट मारलं आणि त्यातले 50,000 चोरले. मग तुमच्या खिशातले लाख रुपये कमी होतात का 1.5 लाख होतात? कमी होतात. गोकुळात कसं होतं? ज्यांच्या घरी हा गेला, खायते भरून जावी दुनी झाली त्याचा मानीची संतोष. दुनी झाली त्याचा त्याची आस धरोनी या. हा बाबा ज्यांच्या घरी चोऱ्या करायचा त्यांच्यातलं लोणी वाढायचा. आता बघा,
म्हणून गवळीने देवाला नमस्कार करायच्या, माझ्या घरी नंदाचं पोरगं चोरायला येऊ दे बरं का. कसे मुद्दे सांगितले बघा. मिळत नाही का, मिळतंय. पुरत नाही का, पुरतंय. नीती नाही का, नीती आहे. कमी होतंय का, वाढतंय. अजून आहे का, अजून आहे. भगवंतानी चोरी अशी केली की ज्या चोरीला शास्त्रामध्ये पातकाचं विधान नाही. तुम्ही कपडे चोरली, दागिने चोरले, पैसे चोरले, वस्तू चोरल्या तर त्याला पाप आहे. पण कोणाच्या घराचं दहीदूध चोरलं तर पाप नाही. हां, म्हणून डेऱ्या व्यवस्थित चालल्या त्या. दहीदुधाच्या चोरीला पातकाचं विधान. आता उलट आहे का, दहीदुधाच्या चोरीला पाप नाही, उलट दहीदूध विकायला पाप आहे. तूप विक्री महाद्वार असं आहे. 2 गावं सांगतो. एक गाव आहे शिरूर तालुक्यात, त्याला म्हणतात मोराची चिंचोली. त्या गावाचा देव आहे खंडोबा. त्या गावचा नियम असा आहे, कुमटेकर महाराज त्या गावात दूध विकत नाहीत. कुणी मागितलं ना फुकट देतात, पैसे नको. मग त्या लोकांची श्रद्धा अशी आहे, कोणी दूध विकलं तर खंडोबाच्या मूर्तीतनं रक्त येतं. दुसरं गाव आहे मराठवाड्यात परळी तालुक्यात. परळीच्या जवळ गाव आहे, त्या गावात नाव आहे सावरगाव, खोडवा सावरगाव. त्या गावातल्या सगळ्या लोकांचं आडनाव आहे दहीफळे. ते म्हणतात आमचं आडनाव आहे दहीफळे, आमच्या गावामध्ये दहीदूध विकायचं नाही. हां, भगवंतानी अशी वस्तू चोरली की ज्याच्यामुळे पापाचं विधान नाही. किती मुद्दे झाले आहे का बा. मी म्हणलं तुमच्या ध्यानात असेल, म्हणजे आमच्यासारखंच का तुम्ही बी. नामदेवपा म्हणायचे आम्ही तसं तुम्ही, भट तसं स्वामी, कुंभार तसं झोपाटणं, न्हावी तसं पलाटणं, काय काय म्हणायचं नाही का ध्यानात. विसरला का, झालं का. तरी बरं आमच्यावर कायमचं आहेस म्हणून. 4 नाही 5 झाले. मिळत नाही का, पुरत नाही का, नीती नाही का, दया दुधाची चोरी, पाप. तुमचं बरोबर आहे. 4 झाले. नाही ना, अजून राहिला की 1. डबल झालं. डबल नाही झालं होय, 5 झाले. आता 6वा मुद्दा. जेव्हा चोरी उघडकीला आली तेव्हा मी चोरले हे सिद्ध करून दिलं का, दिलंच नाही. भगवान म्हणतात त्यात नवल नाही. यशोदा म्हणली माझं पोरगं चोरटं, दिलं का सिद्ध होऊन नाही. भगवान काय म्हणले, आई अगं यांच्या घरी चोरी झाली ही गोष्ट खरी, पण मी केली ही गोष्ट खोटी. कारण का, मी तो नव्हेच. नाटक होतं बरं का, नाटक होतं. मी तो नव्हेच, ही हू आय नॉट. हां, नुसतं अंडरस्टूड म्हणायचं नाही. आणि काय म्हणतो, आय अंडरस्टूड. ही हू आय नॉट असं आहे. कशावरनं. भगवान म्हणले त्याला विचार. कधी तो विचार. कधी झाली ग, रात्री. भगवान म्हणले आई तू खरं सांग,
मी रात्री कुठं असतो माझ्या पुढ्यात, मला जर लघवी लागली तर तुला घेतल्याशिवाय बाहेर जातो का? नाही. मग तुला घेतल्याशिवाय लघवीला बाहेर जात नाही. ह्यांच्या घरी कधी गेलो, बरोबर लागू पडलं. बाई, माझं पोरगं माझ्या घरात आहे आणि तुमच्याकडे कधी आलं? 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्ष लटकात घेता आळगे गोकुळ, लटकात आळगे. माझं पोरगं माझ्या घरात दादा लई शहाणी आल्या सांगायला. चोरी केली, सिद्ध होऊन दिली का? हां, असला चोर आहे. झालं का? अजून आहे का? भगवान म्हणले आई जरा मला बोलू द्या. बोल बोल. भगवान म्हणले ए साळकायानो, हां लय सांगायला आल्या म्या चोरलं. भगवान म्हणले तुम्ही रात्री झोपताना वाड्याचं दार बंद करता का? हो. कडी लावता का? मग. आडणार सारता का? तर. कोंडा घालता का? मग. घालता का? मग. खिडक्या लावता का? बंद चालू असतात? बंद असतात. भगवान काय म्हणले आई नोट डाऊन करून घे. कोर्टात म्हणतात बरं का, नोट डाऊन करा, पॉईंट नोट डाऊन करून घे. भगवान म्हणले आता बघ, सकाळी उजाडल्यावर दरवाजा उघडला होता का? नव्हता. कडी निघाली होती का? नाही. कोयंडा काढला होता का? नाही. कुलूप निघाला होता का? नाही. आडना उघडला होता का? नाही. खिडक्या बंद होत्या का? चालू होत्या? बंद होत्या. तरी मी लोणी गायब. भगवान म्हणले आई अगं दार उघडलेलं नाही, खिडक्या बंद आहेत आणि लोणी गायब, तुला कसं कळत नाही? चोर बाहेरचा नाही, सोसायटीतले चेअरमन चोर आहेचं. बँका कोणी बोलवल्या? गिरायकाने होय? हां, कस्टमरनी बुडवल्या का? आणि डेअऱ्या कोणी बुडवल्या? तुम्ही दूधवाल्याने होय? आणि कारखानं कोणी बंद केलं? आम्ही होय? एका ठिकाणी गेलो, कारखाना बंद लिहिलं होतं, कारखाना बंद आहे. वॉचमन उभा होता, इकडे रे. म्हणलं कारखाना बंद आहे? मी बंद आहे. म्हणलं का बंद आहे? तो म्हणला चेअरमन चालू आहे. विठ्ठला, मला वाटलं चेअरमनच आले काय कोणाला. काय विषय? चोरी सिद्ध होऊन दिली. 5 मुद्दे मिळत नाही का? मला मिळतंय. मिळत नाही, पुरत नाही का? पुरतंय. नीती नाही का? आहे. ज्यांचं खाल्लं कमी झालं का? वाढलं. दही दूध चोरल्यावर पाप आहे का? नाही. चोरी सिद्ध करून दिली का? नाही. म्हणून देवाची चोरी आदर्श आहे. म्हणती नंदाची
आता अभंग सांगतो. पाहती गवळीने पाहिली स्तवती पालती दुधानी. देवाने लोणी खाल्लं बरं का, पण दुधाने पालती का टाकली हो? हां, मडक्यातलं दही खाल्लं, मडकी का फोडली? त्याचं कारण आहे, मडकं म्हणजे काय? कुंभाराचं वय नाही. घट्ट घट्ट बीच में राम रमैया. घट्ट घट्ट बीच में, घट म्हणजे हो सांडिली त्रिपुटी जे पोदळला घटी. सर्वा घटी राम सूर्यप्रकाशक. सर्वा घटी राम, सर्वा घटी राम भावशुद्ध. आता मागचं सांगा की. वा वा वा. जप तप कर्म सर्वागटी राम भावशुद्ध. सर्वागटी संपूर्ण एक नांदे. सांगा मागचं. आपली गाडी आहे ना, रिव्हर्स जात नाही. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान. घट म्हणजे उपाधी. घट म्हणजे उपाधी. आणि चैतन्याला ही उपाधी लागली की त्याला जीव हे नाव येतं. म्हणून भगवान काय करतात? जीवाची उपाधी नाहीशी करतात. मडकं फोडणं म्हणजे काय? उपाधी नाहीशी करणं. पालती दुधानी. अनुमान. सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्रत्यक्ष नाही. तुम्ही माझ्यापुढे बसलाय, मी तुमच्यापुढे उभा आहे. आपण एकमेकाला प्रत्यक्ष आहोत. सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष नसतात. पण आभाळ निघायला लागले, निघू द्या, ताव द्या. आभाळ निघू द्या, ताव द्या. पाऊस पडू द्या, पाऊस पडू द्या. पण मोगऱ्याळ्यात पडलाच नाही. मोगऱ्याळ्यात पाऊस पडला नाही, पण दुसऱ्या दिवशी वड्याला मात्र पाणी लाल भडक. लोक म्हणले ह्या चांगला आहे का? आहे का? नाही तर चुकल माझं. लोक काय म्हणले, वरच्या अंगाला पाऊस झाला आहे. पाऊस बघितला का तुम्ही? नाही. वड्याचं पाणी पावसाचं अनुमान आहे. नंदाच्या मुलानं चोरी केल्या यांनी बघितलंय का? नाही. मग नाव कसं घेत आहे? अनुमान. ही चोरी नंदाच्या मुलानं केली. अनुमान आहे ना, अनुमानाला हेतू द्यावा लागतो. हेतू कशावरून? तेव्हा का त्या पर्वत वनवा लागलाय. तुम्हाला जागाव कसा? आता काय धूर दिसत नाही का? धूमत्वात पर्वताचा वनवा धुरावरून मानला जातो ना. आता ऐका, शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले ना, रस्त्याने प्रवास करताना रात्रीचा. मग सिग्नल कुठला? सिग्नल हनुमा कुंभाराचा आवा. हां, कुंभाराचे आवे सिग्नल होता. पुढे झालेल्या लोकांनी कुंभाराला सांगून ठेवलं, आवा पेटवा. रात्रीच्या वेळेला आवाज चमकायचा आणि दिवसा धूर. काय कल्पना असेल हो, अवघड आहे. अशी कल्पना कुठल्या राजाला करता आली नाही हो. काय बुद्धी असेल महाराजांची. आग्र्याहून सुटले ना, ते
महाराजांच्या बुद्धीची परिसीमा आहे. औरंगजेबाच्या तावडीतून कुणीच सुटला नाही. त्याचा बाप सुटला नाही, भाऊ सुटला नाही, बहीण सुटली नाही, पोरगा स्वतःचा पोरगा एक मारला. पण शिवाजी महाराज सुटले. औरंगजेब काय म्हणतो फुलाद खानाला, फुलाद खान होता सेवा कैसा गया. औरंगजेब लय जोरात वरडत नव्हता बरं का, एकदम गंभीर. आपल्यासारखा दंगा करत नव्हता. आपण दंगा करतो. आम्ही 8 वाजता आलोय, तुम्ही जिंड्या काढताय, हे आपल्याला सवय आहे. औरंगजेब वरडायचा नाही बरं का. औरंगजेब लय शांत बोलायचा. सेवा कैसा गया. आता ऐका फुलाद खान काय म्हणला माहिती का, हुजूर हुजूर खुदा की कसम, खुदा की कसम, सेवा हवा में गायब हो गया. इसको बोलते शिवाजी अनुमान. अनुमानाला हेतू द्यावा लागतो. कशावरून? त्यावी नये नासी नवे दुसरिया. त्यावी नये नासी. कशावरनं? अशी नासाडी दुसऱ्याला करता येत नाही. अशी नासाडी म्हणजे कशी नासाडी? एवढा मोठा अभंग आहे 13 चरणाचा. 13 चरण आहेत. दही कोणतं, ताक कोणतं, दूध कोणतं, लोणी कोणतं, तूप कोणतं, मडकी कोणती, ताक कोणतं, घुसळखांब कोणता. एवढं सांगायचं म्हटलं तर 1.5 वाजतात. 13 चरण 13 चरण, पण 1.5 वाजवणार नाही. 11च्या ठोक्याला कीर्तन संपवणार आहे. मला सतीश बुवांनी अगोदर सांगितलं लय कीर्तन करू नका, 1 तासच बोला, पण तुम्हीच या. असं आहे. मी त्याला म्हणलं कीर्तन लय करत नाही, पण पैसे कमी देऊ नका. आता ऐका. दार उघडलं कोणतं? कवाड भ्रांतीचे. कुलूप मोडलं कोणतं? कुलूप मायेचे मोडिले. शिंक तोडलं कोणतं? शिंके अविद्येचे बाई तुझ्या कृष्णे. झालं का? कडी काढली कोणती? होती क्रोधाची अडगळा. हळूच काढली से बळा. कडीमध्ये खिळा होती अज्ञानाची खिळा, ती निर्मूळ केली. घुसळाला घुसळखांब असतो कोपऱ्यात. आमच्या घरात मशीन होत्या बरं का, पण आमची आई मोठ्या 20 लिटरच्या टिपामध्ये चाक करायची. आमचं हॉटेल होतं आणि आईला मी घुसळू लागायचो. महिला मंडळ. असं नाही, असं. ते त्याला खांब म्हणतात, घुसळखांब. त्याच्यात मुदन करायची. त्याच्यात रवी आहे ना, रवी 3 फूट उंच रवी आमच्या घरात होती. घुसळखांब कोणता? अहंकार होता थांबा, बडीला घुसळखांबा. ताक कोणतं? नाही, डेरा. डेरा डेरा कोणता? डेरा फोडीला दंबाचा. चिवई कोणती? चिगोनीत चिवई टावकायचा. ताक कोणतं? प्रपंच सडा हा ताकाचा. लोणी कोणतं? संचित हे शिळे लोणी. दही कोणतं? प्रारब्ध हे माझे दही. साई कोणती? क्रियमान दूध साई. तूप कोणतं? सुचित दूषित घुस घागरी. रांजण कोणता? द्वेष रांजण सगळे. पाळं कोणतं? होतं कामाचे पाळे.
उतरंडी कोणती? कल्पनेची उतरंडी. दुरडी कोणती? आयुष्याची दुरडी. आता तिथं जाऊन बघा. आवरी आवरी आपला हरी गवळण बघा. एवढ्यावर भागलं का नाही? गवळीला करार पोरानं लय वाटोळ केलंय म्हणून पळत आली. कुठं आहे ग पोरग? कुठं आहे ग पोरग? ऐसी वार्ता श्रवणी पडे, मग मी धावून आली पुढे, होते द्वैताचे लुगडे. अशी नासाडी दुसऱ्याला करता येत नाही. आता फक्त पत्ता, आता पत्ता सांगतो, जाऊन बघा. माझ्या मीपणाचा करुणी फराळ 6 चरणाची गवळण आहे बघा. अजून एक पत्ता सांगतो, देवभक्ता लागी करुणीची संसार. अजून एक पत्ता सांगतो, देवाची चिखून आला ज्याच्या. हे सगळं बघा. आता तुमच्या जबाबदारी. सगळं काय आम्ही सांगावं असं नाही. त्यावी नहे नासी आग, पण तो कृष्ण एकटा आला का कुणाला घेऊन आला? गवळण म्हणली, अगं एकटा कशाला येतोय? ह्या देहूच्या मुर्द्या तो केला लाज नव्हती. सवे तू क्या मेला, सवे तू क्या मेला, तेने आगुना कुमार. ठला विठ्ठल लाली कोणी केली? म्हणा की कोणी केली? नंदाच्या मुलानं. त्याला घेऊन कोण आला? सवे तुक्या त्याने आगुना. मग आता काय करायचं? गवळण म्हणले, असं करा, आता ऐसे करू, दोघा धरून या मारू. ह्या दोघांनाही घरात कोंडून मारूया. मग दोघांना कोंडून मारण्याचा प्रयत्न केला, जमलं नाही. मग गवळीने म्हणले, बाया पोरगं तर ऐकत नाही आणि चोरी तरी आपलं प्रकरण बोर्डावर घेऊया. मग यशोदेच्या घरात गेल्या. मग अशी झालंय. एवढंच सांगतो, कोणतीही माय आपल्या गुणाचा मुलाचा गुन्हा कबूल करत नाही. करते का? नाही. गुन्हा कबूल केला तर ती मायच नव्हतं, ती अंगणवाडीतली बाई. हां, हे मग आता पोरगं तसलं नाही सांगत्या आणि नादा लागायचं नाही. हे काळ्या, हे काळ्या, हे कुणाला काळ्या म्हणतोय र? जीभ हा सोडून गेली जीभ. अगं बाई, माझा सोन्याचा तुकडा.
काळ्या मुलाला आई काय म्हणती, माझा सोन्याचा तुकडा. हां, आला ग माझा वाघ. आई कबूल करत नाही. कशी कबूल करत नाही ऐका. एक बाई म्हणली, अहो राधा काकू, तुमच्या दिलीपला जरा सांगा ना हो, काय झालं हो, आमच्या घरापुढे खेळतो, खेळू द्या ना, काय तुमचं अंगण घेऊन जात नाही ना. तसं नव्हे, सुमारानं खेळावं. काय झालं, काल बॉल मारला, आमच्या खिडकीच्या काचा फुटल्या. काचा फुटल्या हो. लय मनाव घेऊ नका. असं बरं आहे का? म्हणजे मनाव कसं घेऊ नका, काय थोडासा बावळट आहे, थोडासा बावळट आहे. बाई म्हणली बावळट आहे हो. बाय बावळट आहे हो. मग तुमच्या काचा कशा पडत नाही, तुमच्या काचा कशा पडत नाही. आई म्हणली तेवढा बावळट नाही. लग्नाच्या मंडपात एक ग्रस्त आले, फेटा काढला, कोट काढला, खेळायला अडकवला, गादीवर पडले. उन्हाची वेळ, पंखा चालू होता, डोळा लागला. जागे झाले बघतात तर एक पोरग मात्या नाही तर कोटाच्या खिशात भरायला. अहो लहान मुलं, हे पोरा पोरा म्हणलं, पोरग गेलं पळून. एक बाई तांदूळ निवडत होती. ते काय म्हणले, बाई तुम्हाला सांगता येत नाही का, काय झालं. तर काय ते तुमचं पोरग माझ्या कोटाच्या खिशात माती भरते. तिनं बघितलं, बाबा माझं नवं, माझं नवं, माझं पोरग पलीकडे बघा, तुमच्या बुटात पाणी ओततंय ना. आता अजून इतकी सांगू का, इतकी. ए नानी, अगं तुझ्या संभ्याला सांग. का बरं, कधी बी आमचा संभ्या होई दुसऱ्याची मिली का. मग तो आमच्या पोरात नाव. अगं तसं नवं, त्याने इट्टी मारली. इट्टी मारली, कुठं आहे, कुठं आहे, दाखवल्या बघ. काय झालं, काय झालं म्हणजे डोळ्यापासून गेली. डोळा फुटला, भरून दिला असतास का, फुटलाय का. डोळ्याला लागल्या का, नाही. मग आमच्या पोराची नाही. म्हणजे नानी काय म्हणली, आमच्या पोराचा नेम कधीच चुकत नाही. म्हणून यशोदा काय म्हणली, माझं पोरग तसलं नाही, माझं पोरग तसलं नाहीच. म्हणून ती सांगते, श्रीरंग माझा वेडा ग, म्हणा जरा, म्हणा म्हणा, तुम्हाला देवानं आवाज चांगला दिलाय, म्हणा. तुम्ही लपून याचा भाऊरा ग, तुम्ही लपून याचा भाऊरा. वा वा वा. आळ घेता शारंग धरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या दारी. वा वा वा. आता येराच बघा, ह्या बायांना विचारा, तुम्हाला पिटी येते का. नाही, ह्याच्यातले एकाही बाईला पिटी येत नाही. पण एकही बाई पिटीच्या बाहेर जात नाही.
हा स्वर काय चुकल, घासून 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 हां सा षड्ज बरोबर लागणार षड्ज. बारा घरच्या बारा ग. मला असं वाटतंय आपली जरा तालीम घेऊया का? होय आपली तालीम घेऊया का? नको नको आहे बघा. काय झाकली मूठ पुरा आबरू कशाला घालवायची आपली. पण त्यांचा नाद करू नका बरं का. ह्यांचा नाद करू नका. सोसायटीत घुसून देऊ नका. हां तुम्हाला काय ठेवायचं नाही परत मग अजिबात. गोड म्हणलं बरं का तुम्ही. माझं कीर्तन संपलं. फक्त जरा दुरुस्ती करा. तेवढी दुरुस्ती करा. माझी सेवा संपली. तुम्ही बारा घरच्या बारा ग कोकळीच्या नारी. इथं जरा चुकले. काय चुकले? तुम्ही बारा घरच्या बारा ग मोगराळ्याच्या नारी. ज्ञानेश्वर बोला. सेवा संपली. यशोदेनं तक्रार ऐकली नाही. गवळणी माघारी गेल्या. भगवंतानी शेवटची चोरी घरात केली. यशोदेला पटलं. यशोदेनं कृष्णाला वनात घालवलं. आता ऐका, सतीश बुवांनी हे स्मारक केलं आहे का नाही, हे चांगलं आहे. का? इथं माळ आहे. हिचं माळ आहे. आणि काला कुठं झाला? गावात नाही, माळावर झाला. लक्षात ठेवा. फक्त आता त्यांना विनंती आहे, अशी झाडी निर्माण करा एवढी दाट का मंडप घालायला लागलाच नाही पाहिजे. भगवंतानी खूप झाडं खूप लावा. प्रजे केले घ्यावे राजाने ते. प्रजेचं पाप राजाला भोगावं लागतं. आता उलट आहे. राजाचं पाप आपण भोगतोय. आपण भोगतोय. लक्षात ठेवा. माहिती म्हणून सांगतो बरं का. कुमठेकर महाराज राजस्थानमधले राजेंद्र सिंह नाव लक्षात आहे का? ऐकून बिकून काय? हां त्यांनी वाळूच्या प्रदेशात पाणी निर्माण केलं. एक आंब्याला आंबा किती? 5 10 100 500 थांबू का? बस 500. एक आंबा दरवर्षी किती आंबे देतो? 500. खातं कोण? आंबा. खातं कोण? आपण. आंबा काय म्हणतो? तुम्ही माझी फळं खा, पण खाल्लेल्या कोया तेवढ्या जमिनीत रुजवा. एका आंब्याच्या 500 कोया आपण जर रुजवल्या तर दुष्काळ तुम्हाला दिसेल का? नाही. मन सर्वांना विनंती आहे, जमेल तेवढी झाडं लावा. तुकाराम तुकाराम तुकाराम. मी गेल्या 15 वर्ष कष्ट करून तुकोबारांची गाथा सार्थ केल्या. लय कष्ट केले. डाऊ कंपनीच्या आंदोलनात तुरुंगात बसल्यापासून. पण मला वेळ लागला. म्हणजे 4000 अभंग लिहायला मला 16 वर्षे लागली. 16.
म्हणजे वर्षाला 400 बिल आहेत. चला अतिशय माझा अर्थ सगळ्यात चांगला आहे, सगळ्यात बरोबर आहे असा दावा मी कधीच करणार नाही. आपण काय सांगावं पण सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती अर्थ तुकारामा भगवी सागरात पाषाण तारिणे अर्थ तुकारामा सच्चिदानंद मूर्ती बाय त्यांना म्हणा पंखा घेऊन जावा तिकडं. प्रेमे अलिंगन आनंद पंढरीचा